भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 13 त्रिगुणांचे विवेचन हंसगीत याचा भाग 3. एकदा ब्रह्मदेवाच्या दरबारात सनकादिक कुमार बसले असताना त्यांनी एक कुटील प्रश्न त्यांना विचारला. ते म्हणाले, पिताश्री, मानवी मन हे विषयात नित्य आसक्त असतं. त्या आसक्तीतून ते विषय चित्तात शिरतात. चित्त आणि विषय यांचं इतकं दृढ नातं होतं की दोघंही एकमेकांना सोडून क्षणभरही राहू शकत नाहीत. तेव्हा हे बंधन कसं तुटेल? असा काही उपाय आहे का? कुमारांच्या या प्रश्नावर प्रजापती निरुत्तर झाले, कारण कुमारांनी मानवी स्वभावाच्या मुळालाच हात लावला होता. ब्रह्मादिक तसंच देवादिकांना हा अनुभव नित्याचाच होता. कुणीही या बंधनातून मुक्त झाला नव्हता. त्यामुळे ब्रह्मदेव कुमारांच्या या प्रश्नावर निरुत्तर झाले. त्यांना काय बोलावं ते समजेना. प्रजापतीची ही अवस्था भगवंतांनी जाणली. पिता पुत्रासमोर हतबल झाला, निरुत्तर झाला, हे योग्य नव्हे. हे जाणून भगवंतांनी हंसरूपानं त्या सभागृहात प्रवेश केला. प्रजापती भगवंतांना ह्या रूपात पाहून विस्मयित झाले. ते आसनावरून चटकन उठले. भगवंतांना त्यांनी वंदन केलं. सनकादिक कुमारांना काहीच कळेना. प्रजापतींनी वंदन केलेलं पाहून त्यांनी आश्चर्यानं हंसरूपी भगवंतांना विचारलं, आपण कोण आहात? आणि भगवंतांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आरंभ केला. ते म्हणाले, कुमारांनो, लक्षपूर्वक ऐका. आपण सर्वजण देहानं जरी वेगवेगळे असलो तरी सर्वांच्या देहाला चालवणारा तो एकच आहे. त्याला आत्मा म्हणतात. आणि आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. याचाच अर्थ आपणात कोणतंही द्वैत नाही. तू आणि मी हा भेद भासात्मक आहे. या भासात्मक जाणीवेलाच माया असं म्हणतात. जीव हा देहबुद्धीनं वावरत असल्यानं रज्जू सर्प ह्या न्यायानं तो या मायेत भ्रमित होतो आणि त्याला आत्म्याची विस्मृती होते. आत्म्यामुळेच देहाचे सर्व व्यवहार होत असतात, परंतु आत्मा त्या व्यवहारात गोवला जात नाही. मध्येच परीक्षितानं विचारलं, गुरुदेव, ह्याचा अर्थ देहाला काहीच अर्थ नाही का? देहाची सर्व इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त यांच्या आधारावरच जीवाचे व्यवहार होतात. मग जीव आणि आत्मा यांचं नेमकं नातं काय असतं? शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, एक लक्षात घे की जीव हा फक्त देह धारण करतो आणि आत्मा निरपेक्षपणे त्या जीवाचं कार्य करतो. देहाजवळ इंद्रियांचा समूह असतो, पण त्या इंद्रियांना शक्ती त्या आत्म्याचीच असते. ती कशी काय? परीक्षितानं विचारलं. त्यावर शुकाचार्य म्हणाले, डोळ्याचा डोळा, कानाचा कान, रसनेचं रसज्ञान हीच ती शक्ती होय. मृत व्यक्तीची सर्व इंद्रिय जागेवरच असतात, परंतु ती कार्य करू शकत नाहीत, कारण आत्म्यानं देह सोडलेला असतो, म्हणून तो क्रियाशून्य होतो. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, कुमारांनो, खरं तर जीव आणि आत्मा हे माझेच स्वरूप असतात, परंतु जीवाच्या ठायी देहभाव सरत नाही तोवर त्याला आत्म्याची ओळख होत नाही. त्यासाठी त्या जीवाला ब्रह्मज्ञानी गुरूंच्या संगतीत यावं लागतं. सद्गुरूच्या प्रबोधनातून, अनुग्रहातून, कृपेतून जीवाच्या ठिकाणी असलेली भ्रांतीची पाळंमुळं उखडली जातात आणि तो शुद्ध जाणीवेत येतो. तेव्हाच तो आत्मपंथाचा प्रवासी होतो. शुद्ध जाणीवेनंच मायापटल दूर करता येतं. कुमारांनो, जीवाला स्वतःची जाणीव होणं हे महत्त्वाचं असतं. मी देह नसून परमात्म्याचा अंश आहे. अंशानं पूर्णांशाकडे जायचं,
हाच जीवनाचा प्रवास आहे हे समजलं की त्याचा आत्मपंथी प्रवास सुरू होतो. तोपर्यंत चालतो तो बुद्धिबळाचा खेळ समजावा. बुद्धिबळ म्हणजे बुद्धीचा खेळ, मग तो त्याज्य कसा? कुमारांनी मध्येच विचारलं. कुमारांनो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, श्रीकृष्ण पुढे सांगू लागले. अरे, बुद्धिबळाच्या खेळात हत्ती, उंट, घोडे असतात, राजा, वजीर, प्यादी इत्यादी सर्व असतात. त्या निर्जीव सोंगट्यांना सजीव मानून त्यांच्यासाठी दोघे भिडू परस्पर झुंजत असतात, क्वचित भांडतही असतात. थोडक्यात निरर्थक गोष्टीसाठी त्याचा कालापव्यय होतो हे त्यांना कळत नाही. जीवाला असा निर्जीव विषयांचा छंद लागतो आणि तो त्यात बांधला जातो. मग याला उपाय कोणता? कुमारांनी विचारलं. श्रीकृष्ण म्हणाले, भक्तियुक्त अंतःकरण आणि गुरुसेवा हेच मानवाला उन्नती पथावर घेऊन जातात. आज इथेच थांबूया. यानंतरचा चौथा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा. दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते. करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.